पूजाचा बड्डे ॲक्च्युली तिला मी रात्री विश केला होता, पण ती थोडीशी नाराज आहे माझ्यावरती, कारण अजून मी केक कापलेला नाही आहे. तर तिला वाटत असं तिला वाटत आहे की मी केक कापणार की नाही कापणार ते. पण मी केक वगैरे सगळं ऑर्डर केलेलं आहे, बुक केलेलं आहे. आणि कारण कसं आता मी जॉबला चाललो आहे, तिला मला सरप्राईज द्यायचं आहे. त्यासाठी मी एक ड्रेस पण घेतलेला आहे. तर ते ड्रेस मी संध्याकाळी 6 वाजता येताना मी तिला ड्रेस देणार आहे, कारण ती रागात आहे. त्यामुळे बहुतेक बघू त्याची रिॲक्शन कशी असणार आहे. तर संध्याकाळी मी तिला घेऊन जाणार आहे, कारण मी 6 वाजता सुटेन. 6 वाजता आल्यानंतर 6 वाजता मी सुटणार आहे जॉबवरनं. 6 वाजता आल्यानंतर मी तिला सांगणार आहे की चला आपल्याला बाहेर जायचं आहे, आणि ड्रेस वगैरे देणार. बघू काय रिॲक्शन काय असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओमध्ये तुम्ही राहा, कंटिन्यू राहा, बघत राहा. बघायचं आपल्याला. आणि मी त्यानंतर तिला पुढे हॉटेलला पण घेऊन जाणार आहे, तिथं मी केक कापणार आहे. तर तिचं सगळं ते जे आहे ना, तिचं रिॲक्शन, त्याचं जे राग आहे ना, ते मला दूर करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ. भेटूया आपण. मी आलो आहे जॉबवरनं. आता पूजा माझ्यासमोर बसलेली आहे. तर मी तिच्यासाठी ड्रेस आणलेला आहे. तर बघूया. ठीक आहे, तर मी ड्रेस काढतो. तिला आवडते की नाही बघूया, कारण सकाळपासून माझ्यावर रागात आहे. आमचे काय भांडणं चालूच राहतात नेहमी. काढून त्याच्यात पेपर आहे बघ, शी टाकायचं पेपर आहे. पेपर आहे, काढून घे ना. घे तुझ्यासाठी आणलोय मी. म्हणजे बाबा मला आता मित्रांनो, आता हे ड्रेस आणलेलं आहे. कसं वाटलं? हा, छान आहे. तर आता आम्ही ते ड्रेस घालून बघ कसं वाटतंय. आणि मला वाटते राग पूर्ण गेलेला आहे, कारण आता मी बर्थडे गिफ्ट आणले तिला. कारण फर्स्ट बर्थडेला काहीच आणलं नव्हतं, पण या बर्थडेला म्हटलं चला रागात यायचं, तर राग कसं घालवायचं म्हणून आता ते आणलेलं आहे गिफ्ट. नाही ना, कारण मागच्या बर्थडेला काही घेतलं नव्हतं, तर म्हटलं चला या बर्थडेला तरी घ्यावं. तर मला आवडला. आता हा ड्रेस गेलो होतो मी मध्ये ब्रेकमध्ये जाऊन आणलेला आहे. तर बघ, एकदा घालून बघ आणि बघ कसं तुझ्यावरती कम्फर्ट वाटते का काय बघ. आपण नंतर आपल्याला बाहेर पण जायचंय, तर आता मी पूजाला घेऊन पण जाणार आहे बाहेर. आजचा बर्थडे, तिला वाटलं की मी केक कापणार नाहीये, पण मी माझ्या प्लॅनिंग वेगळ्या आहेत. मी तिला सरप्राईज देणार आहे. तर आता बघा याचा चेहरा. चला ठीक आहे मित्रांनो, मी बघू पूजाला आवडते की नाही ड्रेस. तुला कसं वाटलं? हा, ड्रेस घालून तर बघ ना. नाही, एकदा ट्राय करून बघ ना कसं वाटतंय. चला तर मित्रांनो, पूजाने ड्रेस घातलेला आहे, म्हणजे ते बरोबर फिटिंगला आलंय की नाही ते. तर ती म्हणत आहे की ड्रेस तिला आवड आहे. तर आता आम्ही जाताना नाही का तिला घेऊन जाणार आहे मी. तर आणि तिचं केक पण नाही कापलेलं, कारण नाही का आज केक मला कापायचं आहे. तर तिला मी घेऊन जाणार आहे. आता आम्ही जाईल बहुतेक 6, 7, 7:30च्या दरम्यान जाणार आहे. तर कारण तर कसं वाटलं पूजा सरप्राईज? फ्रेंड्स, मी शिवच्या पप्पांवर सकाळपासून राग करत होते, कारण शिवचे पप्पा जेव्हा पण बर्थडे असते ना, तेव्हा पण कधी पण लेट विश करतात मला. तर रात्री विश केले होते 12 वाजता, पण एक आता नवीन असते ना, सगळे असे विचार करतात. सगळे स्टेटस ठेवलं ना, तर असं वाटतं की हा बाबा आपल्याला विश केलंय, तसं वाटते. पण शिवच्या पप्पांनी तसं नाही केलं. शिवच्या पप्पांनी सकाळी 8 वाजता उठले. मी पण विचार केले, शिवचे पप्पा कधी उठत नाहीत 8 वाजता. तर मला वाटलं आता उठलेत तर मग आता फ्रेश होतील आणि माझं स्टेटस ठेवतील.
पण शिवचे पप्पा स्वतःलाच रेडी व्हायला 9:30 वाजले आणि तसं नाही, तसं नव्हतं थांबा ते. थोडं. नाही सांगू द्या आता त्यांना पण सगळं स्टोरी सांगू द्या ना. स्टोरीचं नाही. मग ऐक, शिवचे पप्पानी रेडी होऊन शिवचे पप्पा गेले, पण तिथं कंपनीत गेल्याच्या नंतर मी विचार केला चला बाबा आता मोबाईलला चार्जिंग नव्हती, तर कंपनीत गेल्याच्या नंतर तरी माझं स्टेटस ठेवते. मी ते स्टेटस ठेवला होता ना तुझा. तर मग स्टेटस कधी माझ्या भावा बहिणीने ठेवला होता, म्हणजे त्यांनी विश केलं. नाही. म्हणजे आता कसं राहते, प्रत्येक मुलीचं कसं राहते, पहिले नवऱ्याने ठेवलं तर नवऱ्याच म्हणजे नवऱ्याच्याच अगं, मी स्टेटस ठेवला होता तुझा स्टेटस मी किती वाजता ठेवला मला वाटते. मी इथून कंपनीत गेल्यानंतर पूजाचं स्टेटस मी आय थिंक काहीतरी 10 वाजता स्टेटस ठेवलं. 10 साडेदहाच्या दरम्यान मी स्टेटस ठेवला होता. 10:30 म्हणजे काय कमी झालं का? तुम्ही उठले 8 वाजता 10:30ला स्टेटस ठेवता माझा. स्टेटस तसं नव्हतं ते. कसं होतं मग सांगा ना. कसं असते, सरप्राईज वेगळं असतं सगळ्यांनी. आता असं नाही तुला रात्री 12 वाजता करेक्ट 12:30 वाजता विश केला की नाही, त्याच्यावर एवढे काय रागवायचं. तुला वाटतं तुझं केक कापणार नाही का? ठीक आहे, आता तुम्ही आता हे एक सरप्राईज झालं, तो दुसरा एक सरप्राईज आहे. हा दुसरं एक सरप्राईज आहे, ते बघू आता नंतर आपण. ठीक आहे, हॅपी. राग गेला की नाही? गेला ना. चला आता मस्त चहा बनव. आता आलोय मी. चहा बनव, मस्त चहा पिऊया. तर मित्रांनो आता जाताना मी दाखवणार आहे. ठीक आहे, तर तसलं काय राग करत जाऊ नकोस. बर्थडेच्या वेळेस हॅपी राहा. काय कळलं ना? ठीक आहे, तर भेटूया आपण थोडंसं. आता मी कारण 7 वाजता निघणार आहे, तर 7 वाजता मग जाताना पुढं काय होणार आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे. पुढं एक सरप्राईज आहे, ते सरप्राईज तुम्हाला बघायचं आहे. पूजेला आवडणार आहे की नाही ते पण आपण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी आज जे केले ते बरोबर योग्य केला. ठीक आहे, मी विश केलं मी 12 वाजता, पण कसं स्टेटस ठेवणं वगैरे कसं कामात मी कसं कंपनीला गेलो, कंपनीत गेल्यानंतर मग थोडंसं राहिलं, पण टाकलं मी स्टेटस, पण ती अजून रागातच होती नाही का. सगळ्यांचे स्टेटस ठेवून थँक्यू असं, म्हणजे एवढेच मला आता मला वाटायला आयला मी एक तर रात्री 12 वाजता विश केला आणि ठीक आहे, आणि सगळ्यांचं जे ज्या लोकांनी विश केले त्यांचं स्टेटसला नाही का, जे विश केलं त्याचं स्टेटसला ठेवत होते थँक्यू. मी म्हटलं यार मी फोटो ठेवलाय तरी पण हे काही विश करत नाहीये. म्हणजे म्हणलं आता ही खूप रागात आहे. म्हटलं चला तर आज काहीतरी हे बर्थडे स्पेशल मला स्पेशलच करायचं होतं, पण कसं असं सरप्राईज देणं म्हणजे असं एकदम एक्सपोज करता येत नाही ना. म्हटलं त्याला सरप्राईज द्यावं नंतर थोड्या वेळाने, पण तिला नाही, ती तिच्या रागाच्या धुंदीतच होती. म्हटलं ठीक आहे, राग असू दे, राग कसं घालवायचं ते मला येतं. म्हटलं चला, पण आता एक राग गेला. शिवच्या बाबाला प्रॅक्टिस आहे राग घालवायचं कसं ते माहिती आहे. त्यासाठी एकदम प्लॅनिंग करूनच आले. नाही तसं काय नाहीये, एक्सपिरियन्स वगैरे काय नाही, पण जे फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे. ठीक आहे, चला तर आता मला चहा प्यायचंय कारण कंपनीत आता चालू आहे. आता पुढे काय एक सरप्राईज आहे ते तुम्हाला बघायचं आहे. नक्की छान तुम्ही व्हिडिओला राहा, कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे मित्रांनो, चलो बाय बाय. चाललोय बाहेर, पूजा पण रेडी झालेली आहे. इथं हॉटेल बघतो कोणतं चांगलं आहे, तर त्या हॉटेलमध्ये आम्ही जाणार आहे. तिथे आता पूजाला एक सरप्राईज द्यायचं आहे. चला तर तुम्ही पण चला आमच्या बरोबर आणि बघू. आता बर्थडे गर्ल नाही का, बर्थडे जरा आज जरा खुश, आता जरा चेहऱ्यावर जरा म्हणते खुशी आलेली आहे. चला तर जाऊया. आता बघू, आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथं केक कापायचा आहे. केक कापताना तुम्हाला मी दाखवेलच. ठीक आहे, आता पूजा जरा छान दिसत आहे चेहरा वगैरे. चला आता आम्ही जातो. आता केक घेणार आहे, तर केक मी दुपारीच ऑर्डर केलं होतं, तर आता मी घेऊन इथून केक जाणार आहे आणि आता हॉटेलला जायचं आहे. तर केक मी पहिले घेतो इथनं, कारण खूप आता नंतर लेट होईल आम्हाला. ठीक आहे मित्रांनो, चला मी घेतो केक. केक ऑर्डर केलं कुठं सोलगी असते
PWG, हां PWG. तर मित्रांनो मी आलो आहोत हॉटेलमध्ये, कारण या हॉटेलला फर्स्ट टाईमच आलो आहे, कारण पूजा पण फर्स्ट टाईमच आलेली आहे. तर बघूया आतमध्ये कसं आहे. तर इथं केक कापणार आहे पूजाचं. फॅमिलीसाठी सेक्शन वेगळे आहेत फॅमिलीसाठी. इथे बुलिंदा म्हणून आहे पिरंगूटच्या तिथे, कारण हे पुण्यामध्ये आहे. तर फॅमिलीसाठी नंतर कोण तर अंदर दिसते. कुठे बसायचं आपण? आपण लाईटच्या खाली बसूया. लाईट 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 ठीक आहे बस. तर मित्रांनो आत्ता मी हे ओपन करतो, कारण का नाही एक मिनिट आता केक ठेवायचा आहे ना. तू बघ मी काढतो. त्याला काय बोलायचं? बोलते आम केक काढायला. हा शिवला खायचं केक. पूर्ण नका काढू ना, व्यवस्थित काढा, नंतर ठेवता येईल तसं की इथंच देऊन जाणार. हां तेच म्हणायले मग. चाकू पप्पा येडे झाले भारी भारी आणायला. काय आता यायले नाही इथं जायला तेवढं हे करून हे रे बाळा. बघा ना आता कसं. त्याच्यामुळे म्हणते तुम्ही पाहिजे काढा हे शांत नाही आहे. बघा कसं करायचं व्यवस्थित टाकते नंतर. ए मम्माचं बर्थडे सेलिब्रेशन करतोय आपण. हां शूट करून घेतो. हे बघ शिव बघ मम्माकडे बघ. मम्मा खुश आहे ना, हॅपी आहे ना. हां एवढं खालून वरून बोलले तर नाही. चलो हे त्याच्यात ठेवायचं आहे. काय साईडला लावू का? हो लावा तिथे. ती काढून टाका ना बॉक्स. त्या चेअरवर ठेवा. खराब होईल. काय मग हां
हा केक का पुढे आता बघणार कोणतरी पाहिजे ना लावणार शूट करणार कोणतरी पाहिजे हां हां चल हां हे बघ उडाले सगळे हां माय त्याचं ना किचन तसं नाही लावायचं इकडे घे त्याच्यावर लाव Happy birthday to you. Happy birthday dear Pooja. Cut. Happy birthday to you. आम्ही खाऊ घालतो. हां थोडं घे शिवला खाऊ घालाव. शिव खातो का काय शिव मम इकडे माझ्यापाशी जा मामाकडे जा हो का जा मामाजवळ जा जा काय मला नको राहू दे खातोच भैया कोणाचं आलं तुम्हाला विजय वाटर सप्लाय सापडले की नाही हॉटेल थांब बेटा बंद करून टाकू का बस झालं आता मी शूट करतो असं थोडं शू थांब बेटी भाजी टाकली हा देते रे बाबा तू तर काकोच नाही आता आपल्याला जेवण करायचं आहे जेवण करून आता चल पूजा बाय बाय करताना